स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। लोकशाहीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। ही सर्व प्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारचे शासकीय निमशासकीय कार्यालय, अनुदानित अंशतः अनुदानित संस्था, शासकीय मदतीवर चालणाऱ्या संस्थांमधील कर्मचारी आणि गरज पडल्यावर खासगी आस्थापनांमधील कर्मचारी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी घेतले जातात। काही कर्मचारी निवडणुकीचे काम टाळण्यासाठी दबाव आणणं, खोटी प्रमाणपत्रे सादर करणं असले प्रकार करत आहेत। असा कोणीही दबाव आणल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी व्यक्त केलं आहे। नियुक्ती कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्गही सुरू करण्यात आलेत। मात्र निवडणुकीचं काम करण्यास उत्सुक नसलेल्या कर्मचाऱ्यांकडून विविध कारणं दाखवून ड्युटी रद्द करण्यासाठी अर्ज केले जात आहेत। निवडणुकीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींची नावं 2 ठिकाणी आहेत। काहींना हृदयविकाराचा त्रास, उच्च रक्तदाब, मधुमेह, शरीरातील विविध अंग दुखण्याचे आजार अशी कारणं पुढे करत आचारसंहिता लागल्यापासून रोज काही कर्मचारी निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी अर्ज घेऊन निवडणूक विभागात येत आहेत। निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी कर्मचारी वेगवेगळी कारणं सांगतात। त्यामध्ये चालताना धाप लागते, अतिश्रमाने चक्कर येते, हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे, उच्च रक्तदाब आहे, वयस्कर आईवडिलांची जबाबदारी आहे अशी अनेक कारणं सांगून सरकारी खात्यातील कर्मचारी आणि अधिकारी निवडणुकीची कामं टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत। अनेकांना निवडणुकीच्या ड्युटीवर जाणं म्हणजे काम खूप करावं लागतं, त्यामुळे अनेकदा यासाठी कर्मचाऱ्यांची नकार घंटा असते। आपली ड्युटी रद्द व्हावी याकरिता वशिले लावले जात आहेत। पुढाऱ्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून निवडणुकीचं काम रद्द करण्यासाठी दबाव आणला जातोय। त्यामुळे निवडणूक अधिकारी त्रस्त झालेत। केवळ 4 कारणांसाठीच निवडणुकीचं काम रद्द होऊ शकतं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। यात ज्यांचं काम 2 वेगवेगळ्या ठिकाणी लावलेलं आहे, जे कर्मचारी राजकीय पक्षांशी संबंधित आहेत त्याचा पुरावा असणं गरजेचं आहे, ज्यांनी निवडणुकीपूर्वीच परदेश प्रवासाचं बुकिंग केलंय, ज्यांना तीव्र हृदयविकाराचा त्रास, दुर्धर आजार आहे, संबंधित विभागाचा सिनियर अधिकारी आहे, अशा कर्मचाऱ्यांचं निवडणुकीचं काम रद्द होऊ शकतं। मात्र या सर्वांचा पुरावा देणं गरजेचं असल्याचं उपनिवडणूक जिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सांगितलंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।